स्वयंपाकघराच्या दारात उभ्या असलेल्या कावेरीजी त्यांच्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई, आज मला जवळच्या मंदिरात जायचं आहे. तिथे कीर्तन चालू आहे आणि भंडाराही आहे. त्यामुळे मी तिथूनच प्रसाद खाऊन परत येईन. तेव्हा तू माझे जेवण बनवू नकोस. आई, ओ आई, आज तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण मला आज खरेदीला जायचं आहे आणि बाहेर फिरायला जाण्याची तयारीही करायची आहे. कुठे जात आहेस का सुनबाई? कावेरीजींनी आश्चर्याने विचारले. मुलांना काही दिवसांची सुट्टी आहे, म्हणून आम्ही शिमला, मनालीला फिरायला जात आहोत. त्यांच्या ऑफिसमधील अजून 1-2 कुटुंबेही आहेत. काय? शिमला, मनालीला फिरायला जाणार आहात? कधी जाणार आहात? कावेरीजी दुःखाने म्हणाल्या. मग ती म्हणाली, हो, उद्याच निघायचं आहे. उद्याच जाणार आहे. इतक्या लवकर सुनबाई? पण तू मला सांगितलंही नाहीस. यात सांगायचं काय आहे आई? तुम्हाला आज सांगितलं आहे ना, म्हणूनच तुम्ही आज मंदिरात जाऊ नका, कारण मला उद्याची सगळी तयारी करायची आहे. जर तुम्ही मंदिरात गेला तर घरी कोण राहणार? कावेरीजी तिच्या हातातील वेदनांना गोंजारत पुन्हा तिच्या सुनेला म्हणतात, बाळा, तू किती दिवसांसाठी जात आहेस आणि माझ्यासाठी काय व्यवस्था करणार आहे? का आई, तुमच्यासाठी काय व्यवस्था करायची आहे? तुम्ही तर ठीक आहात ना? सुनबाई, मी कशी बरी असू शकते? 2 दिवसांपूर्वी मी घसरून पडले आणि माझा हात इतका जखमी झाला आहे की मला माझा हात वेदनेने वर खाली सुद्धा करता येत नाही. मी डॉक्टरांकडे गेली तेव्हा त्यांनी मला प्लास्टर लावायला सांगितले होते, पण तुम्ही दोघांनीही प्लास्टर लावायला नकार दिला. या वेदनेमुळे मला माझे हात वर खालीही हलवता येत नाही. घरातील सर्व कामे करणे, जेवण बनवणे खूप कठीण आहे. मी माझं कामही करू शकत नाही. ते तर औषध घेत आहे म्हणून इतके दिवस राहू शकले. आज मी माझ्या मुलाला हाताला प्लास्टर घालायला सांगणार होते, कारण आता अजून मी हे दुखणे सहन करू शकत नाही. काय आई, किरकोळ दुखापतीसाठी इतका खर्च करण्याबद्दल तुम्ही बोलत आहात? आता म्हातारपणात किरकोळ दुखापती होत राहतात. इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी मी तुमच्या हाताला प्लास्टर करायचे का? औषधे घेत राहा. ते 10 ते 15 दिवसात स्वतःहून बरे होईल. आणि कामाबद्दल बोलायचं झाले तर, आई, ही फक्त हाताला झालेली जखम आहे, तो तुटलेला नाही. आता जा आणि तुमच्या खोलीत बसा. माझ्या खोलीत उभे राहून मला त्रास देऊ नका. मला तयार व्हायचं आहे. संध्याकाळी कावेरीजींचा मुलगा वरून ऑफिसमधून घरी आला आणि त्यांच्या पत्नीला म्हणाला, अरे मीना, जाण्यापूर्वी तुला काही खरेदी करायची होती ना? 10 मिनिटात तयार हो. मी तुला बाजारात घेऊन जातो. तुला जे हवे ते खरेदी कर. आणि हो, आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे. जर घरातील काही करायचे सामान आणायचे असेल तर तेही मला सांग. मीना म्हणते, नाही, किराणा सामान आणायचे नाही. नाहीतर आपण इतके दिवस फिरायला जात आहोत. मग किराणा सामान घरी आणण्यात काय अर्थ आहे? आपण परत आल्यावर ते घेऊ. गेल्या महिन्यातील काही थोडे सामान आहे आणि त्या म्हातारीसाठी तेवढे पुरेसं आहे. कावेरीजी मुलाच्या तोंडातून बाजारात जाण्याची बातमी ऐकतात आणि म्हणतात, बाळा, मला डॉक्टरकडे घेऊन चल ना आणि माझ्या हाताला प्लास्टर करून दे ना. हात खूप दुखत आहे. जर तुम्ही लोक फिरायला गेल्यानंतर खूप वेदना होऊ लागल्या तर माझी काळजी घेणारे कोणीही नसणार आहे. हे ऐकताच तिचा मुलगा मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो, काय आई, कोणी घराबाहेर पडणार आहे हे ऐकताच लगेच तुझं काम घेऊन येते. उद्या आम्हाला लवकर निघायचंय आणि खूप काम आहे, त्यामुळे तुला आत्ता डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकणार नाही. तुझा हात काय नंतर पण बरा होईल आणि शिवाय हाताला जास्त दुखापत सुद्धा झालेली नाही. बाळा, BP आणि शुगरची औषधे पण संपले आहेत. मी एकटीच राहणार आहे. जर काही अडचण आली तर काळजी कोण घेईल? कावेरीजी हे बोलतात सुनबाई देखील खोलीतून बाहेर आली आणि मोठ्याने ओरडली, आई, 10 दिवसात तुम्हाला काहीही होणार नाही. औषधांशिवाय मरणार नाहीत तुम्ही. मुलगा आणि सूनबाई ओरडत बाजारात निघून गेले. सून आणि मुलाच्या अशा वागण्याने कावेरीजींना हादरवून सोडले. ती खोलीत जाऊन शांत बसली आणि विचार करू लागली की सुनेला आणि मुलाला माझी अजिबात काळजी नाही. एकतर ते मला डॉक्टरकडे सुद्धा घेऊन जात नाहीत आणि दुसरे म्हणजे तो इतके दिवस घराबाहेर जात आहेत. मी माझ्या मुलासाठी काय काय नाही केले.
पण मुलाला मात्र आईचे दुःख दिसत नाही. ज्या मुलाला थोडंसंही खरचटले तर त्याच्या वेदना मला होत असत. आज त्याच मुलाला माझ्या वेदना दिसून येत नाहीत. तो माझ्याशी अनोळखी व्यक्तीप्रमाणे वागतो. दुसऱ्या दिवशी मुलगा आणि सून निघण्याची तयारी करत होते आणि ते शिमला मनालीला निघूनही गेले. आता मुलगा आणि सून जाऊन 4 दिवस झाले होते. कावेरीजी खोलीत बसल्या होत्या. भुकेने त्यांचं पोट आकसून गेले होते. कधी ती खोलीत येते तर कधी स्वयंपाकघरात जाऊन डबे उघडते आणि आत पाहू लागते. कदाचित कोणत्या तरी डब्यात काहीतरी असेल. पण सुनबाई घरातील सर्व रेशन संपवूनच फिरायला गेली होती. महिन्याचा शेवटचा दिवस होता. घरातील सर्व रेशन संपले होते आणि सून नवीन रेशन खरेदी करायलाही गेली नव्हती. घरात फक्त काही पीठ आणि डाळी होत्या, ज्या वापरून कावेरीची मोठ्या कष्टाने कसं तरी 2-4 दिवस घालवतात. त्यानंतर जेव्हा तिला घरात काही खायला मिळत नाही तेव्हा ती तिच्या मुलाला फोन करतात. बाळा, मला खूप भूक लागली आहे. मला स्वयंपाकघरात स्वयंपाकाचे कोणतेही साहित्य दिसत नाही. या छोट्या अशा गोष्टीवरून मुलगा खूप रागावतो आणि म्हणतो, आई, तू आता लहान मुलगी नाहीस. घरात स्वयंपाकाचे साहित्य नसणे हे शक्य नाही. तुला भूक लागली आहे तर स्वयंपाकघरात जा आणि काहीतरी शिजवून खा. देवाने तुला दोन्ही हात दिले आहेत. त्याने अन्न शिजवून घे आणि जेव, असं म्हणत मुलगा फोन डिस्कनेक्ट करतो. बिचारी कावेरीजी स्वयंपाकघरात जातात. सर्व डब्बे तपासतात, पण तिला स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी काहीच साहित्य सापडत नाही. जेव्हा काहीही दिसत नाही तेव्हा भुकेल्या आणि तहानलेल्या कावेरीजी खोलीत परत येतात आणि बसतात. सुरुवातीला तिला वाटले की तिच्या मुलाला पुन्हा फोन करून सांगावे, पण काही वेळापूर्वीच तिच्या मुलाने तिला फोन करण्यास मनाई केली होती. असा विचार करून ती फोन करत नाही. पण संध्याकाळी ती पुन्हा तिच्या मुलाला फोन करते. फोन उचलताच मुलगा चिडून म्हणतो, काय झालं आई? तू मला पुन्हा पुन्हा का फोन करत आहेस? आम्ही दोघेही इथे शांतपणे फिरायला आलो आहोत, पण तू मला पुन्हा पुन्हा फोन करत आहे. आता काय आबाळ फाटले का की तू मला पुन्हा फोन करत आहेस? बाळा, घरात जे काही रेशन होते ते 3 दिवसात संपले. ना डाळ आहे, ना तांदूळ, ना पीठ आहे. कसे बसे मी 4 दिवस घालवले. आता मी काय खाऊ? मी सकाळपासून काहीही खाल्ले नाही. भुकेमुळे मला पोटदुखी सुरू झाली. मला माहीत नाही आई, तू किती खातेस. आठवड्याभराचे सामान इतक्या लवकर संपवले आहेस. आता मी तुला इतक्या अंतरावरून काहीही मदत करू शकत नाही. तू जर काही करू शकत असशील तर कर, पण मी इथून तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. तुझे पोट आता तू स्वतःच कसे तरी भर, पण आत्ता मला वारंवार फोन करून त्रास देऊ नकोस. मग परिस्थिती काहीही असो, तुझी तूच बघ, मला पुन्हा त्रास देऊ नको, असं म्हणत मुलगा फोन डिस्कनेक्ट करतो. मुलगा 6-7 दिवसात परत येईल. या 7 दिवसात ती अन्नाशिवाय कशी जगेल? सुनेनं आणि मुलाने बाजारातून खरेदी करण्यासाठी तिच्या हातात पैसेही दिलेले नाहीत. घराला कुलूप लावून ती जवळच्या मंदिरात गेली, जिथे दररोज संध्याकाळी कीर्तन होते आणि प्रसादात काहीतरी खायला मिळते. असा विचार करून कावेरीजी मंदिराकडे वेगाने चालत जातात. त्या दिवशी तिला मंदिरात प्रसाद म्हणून थोडा हलवा मिळाला. प्रसाद खाल्ल्यानंतर कावेरीजींची भूक काही प्रमाणात शांत झाली. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था तर मंदिरात झाली होती, पण सकाळी पुन्हा परिस्थिती तशीच होती. मुलानेही त्याला फोन करायला नकार दिला. सकाळचे जवळजवळ 11 वाजले होते आणि स्वयंपाकघरात शिजवून खाऊ शकेल असे काहीही नव्हते आणि मुलाने आणि सुनेने एक पैसाही दिला नव्हता. मोठ्या कष्टाने कावेरीजी जवळच्या एका किराणा दुकानात गेल्या आणि त्याच्याकडून काही सामान विकत घेतले आणि म्हणाले, पैसे उधार राहू द्या. जेव्हा माझा मुलगा येईल तेव्हा तुम्हाला पैसे देईल. तेव्हा दुकानदार त्याचे सामान परत घेत म्हणतो, नाही आई, जर तुमच्याकडे पैसे असतील तरच तुम्हाला सामान मिळेल. तुमच्या मुलाने आणि सुनेने तुम्हाला उधार देण्यास मनाई केली आहे. त्याने म्हटले होते की जर माझी आई तुमच्या दुकानात काही उधार घेण्यासाठी आली तर ती तिला देऊ नका. म्हणूनच मी तुम्हाला 1 किलो पीठही देऊ शकत नाही. दुकानदाराचे बोलणे ऐकून कावेरीजी स्तब्ध झाल्या की माझ्या मुलाने आणि सुनेने या दुकानदाराला मला काहीही देण्यास मनाई केली आहे. मग ती थकून जवळच्याच एका प्लॅटफॉर्मवर बसली.
तिचा हात खूप दुखत होता. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काय हे माझं नशीब. मी माझ्या मुलासाठी काय काय केले नाही. किती कष्ट करून मी त्याला वाढवले. त्याच्या लहानपणी मी त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली. त्याला कधीही काहीही कमी पडू दिले नाही. जेव्हा जेव्हा माझ्या मुलाने मला महागडी वस्तू खायला मागितली तेव्हा मी बचत म्हणून ठेवलेले पैसे खर्चून त्याला ती वस्तू आणून खायला दिली. जेव्हा माझा मुलगा 6 वर्षाचा असताना त्याला सायकल हवी होती, पण माझ्या पतीकडे आणि माझ्याकडे आमच्या मुलासाठी सायकल खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा मी माझ्या कानातली गहाण ठेवली आणि जाऊन त्याला सायकल आणून दिली. आणि ते कानातले मी अजूनही सोडवू शकले नाही. सायकल मिळाल्यानंतर माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला. मला माहीत नव्हते की इतके करूनही माझा मुलगा मला म्हातारपणात एक भाकरीच्या तुकड्यासाठी तरसावी. मी माझ्या मुलाला खूप कष्टाने शिक्षण दिले आणि त्यानंतरच त्याला नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर आम्ही दोघांनाही पती पत्नींनी विचार केला की आपण आपल्या मुलासह आणि सुनेसह आरामात राहू. आता घरात पैसे आणि अन्नाची कमतरता नाही, पण ती माझ्या मुलासाठी आणि सुनेसाठी माझ्यासाठी मात्र परिस्थिती पूर्वीपेक्षाही वाईट झाली. पूर्वी मी किमान पोटभर तरी जेवायचे, पण आज माझ्या मुलाकडे आणि सुनेकडे पैसे असले तरी ते मला पुरेसे अन्न सुद्धा देत नाहीत. ते मला औषधांसाठी पैसेही देत नाहीत किंवा माझे छोटे मोठे खर्चही भागवत नाहीत. कावेरीजी बाहेर बसून या सगळ्याचा विचार करतच होती. तेवढ्यात एक वृद्ध महिला हातात पेन घेऊन त्यांच्याकडे येते आणि ती म्हणते की ताई, हा पेन घ्या ना, फक्त 5 रुपयांना आहे. हा खूप चांगला पेन आहे. तुमच्या नातवंडांनाही तो उपयुक्त ठरेल. कावेरीजी तिला नकार देतात आणि म्हणतात की मला पेन नको आहे. पेन असलेली वृद्ध महिला पेन घेऊन पुढे जाते. मग कावेरीजी विचार करतात की जर एवढी म्हातारी बाई म्हातारपणात पेन विकून आपला उदरनिर्वाह करू शकते तर मी का करू शकत नाही. कावेरीजी धावत जाऊन त्या म्हातारीचा हात धरतात आणि विचारतात की तुम्हाला हा पेन कुठून मिळाला. तुम्हाला हा पेन विकायला कोणी दिला. पेन विकून तुम्ही किती कमवता. तुम्हाला त्यात काही मिळते का. मग पेन विकणारी वृद्ध महिला म्हणते की ताई, जवळच एक खूप मोठे दुकान आहे जिथे दुकानाचा मालक बसून रस्त्याच्या कडेला आमच्यासारख्या वृद्धांना आणि मुलांना पेन विकायला देतो. जो जेवढे दिवसभर पेन विकतो त्याला त्या हिसाबाने पैसे मिळतात आणि त्या पैशाने मी माझे जीवन उत्तम प्रकारे चालवते. मी मनापासून जेवते आणि काही पैसेही वाचतात. पेन विकणाऱ्या वृद्ध महिलेचे बोलणे ऐकून कावेरीजींचे डोळे चमकले आणि ती म्हणाली, मला त्या दुकानात घेऊन जाल का. मलाही पेन विकायचे आहेत. मलाही मनापासून जेवायचं आहे आणि काही पैसेही कमवायचे आहेत. कावेरीजी दुकानात जातात आणि दुकानदाराला सांगतात तिलाही पेन विकायचे आहेत. दुकानदार आनंदाने तिला पेन विकायला देतो आणि म्हणतो की संध्याकाळपर्यंत जेवढेही पेन विकशील त्याचे पैसे येऊन घेऊन जा. ती याला सहमत होती. अशा प्रकारे कावेरीजी रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना आणि लोकांना पेन विकायला सुरुवात करतात. पण जगाने तिच्या मुलाबद्दल गैरसमज करू नये म्हणून कावेरी तिच्या साडीच्या पदराने तिचा संपूर्ण चेहरा झाकते. ती फक्त तिचे डोळे उघडे ठेवते, बाकीचा चेहरा बंद ठेवते, जेणेकरून कोणीही तिला ओळखू नये. पहिल्याच दिवशी 20 पेन विकले जातात आणि त्या बदल्यात तिला काही रुपये मिळतात. कावेरीजी पैसे घेऊन दुकानदाराकडे जातात. ती 2 किलो पीठ आणि 1 किलो तांदूळ विकत घेते आणि घरी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून कावेरीजींनी त्या पिठापासून स्वतःसाठी भाकरी बनवल्या आणि पोटभर जेवण केले. त्यामुळे तिला खूप आराम वाटत होता आणि पोट आणि मन भरल्यामुळे ती घरातील सर्व कामे लवकर पूर्ण करू शकली आणि नंतर पेन विकण्यासाठी जाऊ लागल्या. तिला हे सगळं करायला मजा येत होती, कारण यामुळे तिचे पोट भरत होते आणि तिला तिच्या मुला आणि सुनेसमोर भीक मागावी लागत नव्हती. नाहीतरी 2 भाकरीच्या बदल्यात तिचा मुलगा आणि सून तिला खूप काही बोलत होते. जर 2 पोळीनंतर 3री पोळी मागितली तर सुनबाई आणि तिचा मुलगा तिच्याकडे अशा प्रकारे पाहत होते की जणू ते तिला जिवंतच चावून खातील. किती दिवस झाले होते त्यांनी पोटभर जेवले नव्हते. कावेरीजींना हे सर्व काम खूप आवडत होते, पण कुठेतरी त्यांना भीती वाटत होती की कोणीतरी त्यांना ओळखेल.
एके दिवशी ती अशाच प्रकारे पेन विकत होती तेव्हा खूप जोरदार वादळ सुरू झाले. कावेरीजींच्या हातात खूप पेन होते. त्या नुकत्याच आल्या होत्या आणि उद्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी तिला तिचे सर्व पेन विकल्यानंतरच घरी जायचे होते. म्हणूनच वादळ आल्यावर ती खूप सावध होती आणि एवढ्या वादळानंतरही ती रस्त्यावरून हलली नाही. पेन घेऊन उभी राहिली आणि तिथून जाणाऱ्या लोकांना ती विकत राहिली. तेवढ्यात कावेरीजींसमोर एक मोठी गाडी थांबली. गाडीत एक वृद्ध महिला बसली होती. ती कावेरीजींकडे खूप काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करत होती आणि तिला ओळखण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या चेहऱ्यावरील पदरामुळे ती तिला नीट ओळखू शकत नाही. गाडीत बसलेला तिचा मुलगा म्हणतो, काय झालं आई? तू त्या पेन घेऊन उभा असलेल्या बाईकडे वारंवार का पाहत आहेस? असं वाटतंय की कदाचित तू तिला ओळखत आहे. त्याचवेळी जवळ बसलेला 12 वर्षांचा नातू म्हणतो की आजीला तर सगळेच ओळखीचे वाटतात आणि ती सर्वांना आपले म्हणू लागते. तेवढ्यात कावेरीजी गाडीजवळ येतात आणि गाडीत बसलेल्या महिलेला विनंती करतात की तुम्ही तुमच्या नातवासाठी हा पेन विकत घ्या. याची किंमत फक्त 10 रुपये आहे. आवाज ऐकून गाडीत बसलेली महिला चकित होते आणि म्हणते, तू कावेरी आहेस ना? तिचे नाव ऐकताच कावेरी त्या महिलेकडे काळजीपूर्वक पाहते आणि घाबरते. पेनचे पैसे न घेता ती तिथून पटकन निघून जाते. रस्त्याच्या पलीकडे काही पोती ठेवलेली असतात. ती त्यांच्या मागे जाऊन लपते. तिला भीती वाटत होती की या शहरात कोणीतरी तिला ओळखेल आणि तिच्या मुलाकडे तक्रार करेल आणि मुलाला हे कळले तर तो तिला खूप फटकारेल की तू शहरात राहून बदनामी करत आहेस. तुला पेन विकण्याची काय गरज होती? पण कोणीही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नाही की मी कोणत्या मजबुरीने हे पेन विकत आहे. मी हे पेन फक्त पोटभर जेवण्यासाठी विकत आहे. कावेरीजी लपून बसल्या होत्या. तेवढ्यात ती बाई मागून आली आणि कावेरीजींच्या डोक्यावरून पदर काढला. कावेरीजींनी पेन विकताना पाहून ती तिला मिठी मारते आणि रडू लागते आणि म्हणते, कावेरी, मी तुझी बालपणीची मैत्रीण ममता आहे आणि तू तुझे हे काय हाल केले आहे आणि तू पेन का विकत आहेस? तुझी मुले कुठे आहेत? कावेरीजीला ज्याची भीती होती तेच आज घडले होते. मग तीही तिच्या मैत्रिणी ममताला मिठी मारते आणि रडू लागते. ममता विचारते, आता खरंच सांग कावेरी, तुला का रस्त्यावर पेन विकावे लागत आहेत? असे काय घडले जे तुझ्यावर हे दिवस आलेत? मग रडत कावेरी म्हणते, तुला काय सांगू सखी, माझ्या पोटाची भूक भागवण्यासाठी मी रस्त्यावर पेन विकत आहे. सून आणि मुलगा बाहेर फिरायला गेले आहेत आणि घरात काहीच अन्न शिल्लक नाही. ममताजी वृद्धांसाठी एक सामाजिक संस्था चालवतात. तिच्या मैत्रिणीला पाहून तिला तिच्या घराची परिस्थिती आणि ती कोणत्या प्रकारच्या लोकांमध्ये राहत आहे याची कल्पना आली होती. मग कावेरीला ममताजी म्हणतात, अरे कावेरी, मी तुमच्या शहरात आली आहे आणि तू मला तुझ्या घरी यायला बोलत नाहीस. चल, तुमच्या घरी जाऊ द्या. घरी जाण्याबद्दल ऐकून कावेरीजी थोडीशी संकोचतात. ती विचार करते की जर मी माझ्या मैत्रिणीला घरी घेऊन गेली तर मी तिला काय खायला घालेन? माझ्या घरात माझ्याकडे 4 लोकांसाठी स्वयंपाक करण्यासाठी आणि त्यांना चहा आणि नाश्ता देण्यासाठी पुरेसे अन्न नाही आणि माझ्या सखीकडे खूप पैसे आहेत. तसे माझे घर पण चांगले बांधलेले आहे आणि घरात खूप वस्तू सुद्धा आहेत, पण अन्न पदार्थांची कमतरता आहे. ममताजींना कावेरीची परिस्थिती जाणून घ्यायची होती म्हणून तिने आग्रह केला आणि कावेरीच्या घरी पोहोचली. कावेरीकडे कालचे काही पैसे शिल्लक होते. त्या पैशातून तिने दुधाचे एक पाकिट आणि काही खारी बिस्किटे खरेदी केली आणि तिच्या मैत्रिणीचे स्वागत केले. अरे, तुझा मुलगा आणि सुनबाई कुठे दिसत नाहीत? कुठे गेले आहेत? माझा मुलगा आणि सून शिमला मनालीला गेले आहेत. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या ना, म्हणून ते काही दिवसांसाठी बाहेर गेले आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत ते परत येतील. काल माझ्या मुलाचा फोन आला. मग तर बरं झालं. मी तुझ्या मुलाला आणि सोनेलाही भेटेन. मी तुझ्या मुलाला आणि सोनेला कधी भेटली नाही. तुला एक मुलगी पण आहे. ती कुठे आहे? ती तिच्या सासूच्या घरी आहे. तिच्या सासूची तब्येत ठीक नाही म्हणून ती अधूनमधून इकडे येते. वडील गेल्यापासून ती दर 6 महिन्यांनी येऊन मला भेटते, पण तिच्या सासरच्या घरातही तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत.
म्हणून मीही माझ्या मुलीला त्रास देत नाही. कावेरीजी हे सांगत नाहीत की त्यांची मुलगी शेवटची आली होती त्याला 2 वर्ष होऊन गेली होती, जेव्हा त्यांच्या मुलाने आणि सुनेने तिला त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला आमंत्रित केले होते आणि तिच्यावर सोन्याच्या बांगड्या चोरण्याचा आरोप केला होता, ज्याच्यामुळे तिच्या मुलीचा खूप अपमान झाला होता. तेव्हापासून तिने तिच्या आईवडिलांच्या घरी येणे बंद केले. कधी कधी ती फोनवर बोलते आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करते. कावेरीजी एका प्रश्नाची उत्तर देण्यापूर्वीच ममताजी दुसरा प्रश्न विचारतात, आणि तुझा मुलगा तो तुझी काळजी घेतो की नाही? ममताजी जाणून बुजून तिला तिच्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल विचारत असते. पण जशी ती मुलगा आणि सुनेबद्दल विचारते तेव्हा कावेरीजींचा चेहरा फिकट पडतो. तेवढ्यात अचानक कोणीतरी दारात येते. मग सगळेजण दरवाजाकडे पाहतात. दरवाजाकडे पाहून कावेरीजीला धक्का बसतो, कारण तिची मुलगी आणि जावई तिच्या समोर उभे होते. मग मुलगी धावत येते आणि तिच्या आईला मिठी मारते. तिच्या आईची अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटते. ममताजी तिला तिच्या आईबद्दल सर्व काही सांगते की तिची आई रस्त्यावर पेन विकून आपला उदरनिर्वाह करते. हे ऐकून निशा खूप रडते आणि म्हणते, आई, इथं खूप काही झालं, पण तू मला का सांगितलं नाहीस? बाळा, तुझ्यावर आधीच खूप जबाबदाऱ्या आहेत. माझ्या समस्या सांगून मी तुला आणखी त्रास देऊ इच्छित नव्हते. पण मला सांग, तू अचानक इथे कशी आलीस? आई, मी सोशल मीडियावर भाऊ आणि वहिनीचे मनालीला फिरायला गेलेले फोटो पाहिले. मग मी विचार केला की वहिनी घरी नाही तर मग तुला भेटूया. नाहीतर मी विचार केला होता की मी वहिनीसमोर कधीच घरी येणार नाही. पण जोपर्यंत माझी आई आहे तोपर्यंत मी माझे माहेर आणि माझी आईला कधीही सोडणार नाही. तुला न भेटणे मला सहन झाले नाही. मग ममताजी म्हणतात की तू खूप चांगले केलेस बाळा, की तू तुझ्या आईला भेटायला आलीस. आता तू फक्त तुझ्या आईला समजावून सांग, तुझा भाऊ आणि वहिनी तुझ्या आईशी नीट वागत नाहीत. एवढे तर मीही समजू शकते. तुला काही हवे असेल तर मला सांग. मी एक समाजसेवा संस्था चालवते. तो कोणताही संकोच न करता मोकळ्या मनाने माझ्याकडे ये. मी तुला सर्व प्रकारे मदत करेन. आता मला निघायला हवे. मला आता एका महत्वाच्या बैठकीला जायचं आहे. जर ते महत्वाचे नसते तर मी अजिबात गेली नसती. पण आपण लवकरच भेटू. यानंतर ममताजी निघून जातात. निशा काहीतरी शिजवण्यासाठी स्वयंपाकघरात जाते, पण तिला दिसते की स्वयंपाकघरात खाण्यासाठी काहीही नाही. सर्व डबे रिकामे पडले आहेत. हे पाहून निशा काळजीत पडते. डबे रिकामे पडले आहेत आणि घरी एक म्हातारी आई आहे आणि भाऊ आणि वहिनीने तिला खाण्यासाठी काहीही शिल्लक ठेवलेले नाही. हे पाहून निशा खूप रागवते. म्हणूनच आईला पोट भरण्यासाठी रस्त्यावर पेन विकावे लागतात. सर्वप्रथम निशा तिच्या आईला रुग्णालयात घेऊन जाते आणि तिच्या हातावर प्लॅस्टर करून घेते. माघारी येईन आईला ती म्हणते की आई, दादाचा नंबर दे. मला त्याच्याशी बोलायचं आहे. मला त्याचा नंबर आठवत नाहीये बाळा. टेबलावरती एक डायरी आहे. जाण्यापूर्वी त्याने त्यात त्याचा नंबर लिहिला होता आणि त्याच्याकडे एक जुना छोटा फोन पडला होता. त्याला रिचार्ज करून तो माझ्यासाठी ठेवला होता. तो परत येताच तो घेऊन जाईल. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या फोनवरून कॉल करू शकता. निशा तिच्या आईच्या फोनवरून तिच्या भावाचा नंबर डायल करते, पण तो मात्र तिच्या आईचा फोन उचलत नाही, कारण त्याने तिला आधीच सांगितले होते की वारंवार फोन करून त्रास देऊ नको. नंतर निशा तिच्या नंबरवरून तिच्या भावाला फोन करते. निशाचा नंबर पाहून वरुण आणि मीना दोघेही आश्चर्यचकित होतात आणि तो फोन उचलून म्हणतो, निशा, मला सांग, आज तू मला फोन कसा केला? या भावाची आठवण कशी आली? दादा, ही तुझी काय पद्धत आहे? तू बाहेर फिरायला गेला आहेस आणि आईसाठी घरातील सर्व गोष्टी संपवल्या आहेत. आई एका आठवड्यापासून उपाशी बसली आहे. स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यासाठी काहीही नाही आणि तू तिथे आरामात फिरतोयस का? निशा, हा काय उद्धटपणा आहे? तू माझ्याशी कशी बोलत आहेस? कोणी त्याच्या मोठ्या भावाशी असं बोलते का? तू वेडी झाली आहेस का? असं दिसतंय. नाही भैया, तू वेडा झाला आहेस. आज निशा तिच्या भावाला बोलल्याशिवाय थांबणार नव्हती. ती खूप रागवली होती. मीनाही हे सर्व ऐकत होती. जेव्हा तिला कळले की निशा तिच्या माहेरी आली आहे तेव्हा ती वरुणचा फोन घेते आणि म्हणते की
तुझी एवढी हिंमत की तू आमच्या माघारी आमच्या घरी आलीस. यावेळी तर आम्ही घरी सुद्धा नाही. म्हणजे नक्कीच काहीतरी चोरायला आली आहेस. मागच्या वेळी माझ्या बांगड्या चोरून तुला शांती मिळाली नाही, जे आमच्या माघारी घरी चोरायला आली आहेस. जर तुला यायचेच होते तर तू माझ्या समोर यायला हवे होतेस. असे गुपचूप आईला भेटायला का आली आहेस? आणि तुझी आमच्या घरी येण्याची हिंमत कशी झाली? जर मी तिथे असती तर मी तुला माझ्या घराचा उंबरठाही ओलांडू दिला नसता. दरवाजातूनच माघारी पाठवते. वहिनीचे बोलणे ऐकून निशा खूप रागवते आणि कडक आवाजात म्हणते, वहिनी, मी तुमच्या घरी नाही तर माझ्या आईच्या घरी आली आहे. आणि जोपर्यंत माझी आई जिवंत आहे तोपर्यंत मला माझ्या आईच्या घरी येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तूही मला रोखू शकत नाही, समजले का? मग मीना फोनवर ओरडत म्हणते की तू असे ऐकणार नाहीस. मी 1 तासात येत आहे आणि तुला धक्के मारून जर घराबाहेर नाही काढले तर नाव बदलते. ठीक आहे वहिनी, ये, मी पण तुझी वाट पाहत आहे. असं म्हणत निशा फोन डिस्कनेक्ट करते. इथे निशा तिच्या आईला समजावून सांगते, आई, तू किती दिवस दादा आणि वहिनीसोबत गुदमरून राहणार आहेस? दोघंही तुला पुरेसे अन्नही देत नाहीत. तू घरातील सर्व कामही करतेस. ते स्वतःवर खूप पैसे खर्च करतात, फिरतात, बाहेर चित्रपट पाहतात, खरेदी करतात आणि पार्टीही करतात. पण जेव्हा तुझ्यावर खर्च करायची वेळ येते तेव्हा काहीच करत नाहीत. वरून स्वयंपाकघरात खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी काही सोडून जात नाही. तुला डॉक्टरकडेही घेऊन जात नाही. हे घर आमच्या वडिलांनी बांधले आहे आणि ते तुमचं आहे. ते तुझ्याच नावे आहे. तरीही तुला या घरात अनोळखी माणसासारखे राहावे लागत आहे. तुला उपाशी मरावे लागत आहे. आता तुला स्वतःसाठी काही पावले उचलावी लागतील. निशाचे बोलणे ऐकून कावेरीजी निराश होतात आणि म्हणतात, बाळा, मी काय करू शकते? माझ्या सोनेला आणि मुलाला या म्हातारपणी सोडून मी कुठे जाऊ? आई, जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत, पण तुला धाडस दाखवावे लागेल. आई, हे घर तुझ्याच नावावर आहे आणि खूप मोठे सुद्धा आहे. जर तू ते भाड्याने दिलेस तर तू खूप पैसे कमवू शकशील, ज्यामुळे तुला तुझा खर्च आरामात करता येईल. पोट भरण्यासाठी तुला गुपचूप पेन विकावे लागणार नाहीत आणि तू पोटभर जेवू शकशील. खरंच बाळा, हे घडू शकते. हो आई, नक्कीच असं होऊ शकतं. आणि जर आपल्याला गरज पडली तर आपण ममता मावशीलाही फोन करू. ती नक्कीच आपल्याला काही मदत करेल. निशा, तू आईला का भडकवण्याचा प्रयत्न करत आहेस? तुला लाज वाटत नाही का तिला तिच्या सून आणि मुलाविरुद्ध भडकवायला? बॅग अंगणात ठेवताना वरुण म्हणतो, नाही वरुण, या आई आणि मुली अशा ऐकणार नाहीत. मीना निशाचा हात धरून तिला धक्के मारत घराबाहेर काढू लागते. निघ माझ्या घरातून. मोठी आली आईला सल्ले देणारी. मुलीचा हात सुनेपासून सोडवत कावेरीजी म्हणतात, सावधान सुनबाई, जर तू माझ्या मुलीला माझ्या घरातून हाकलून काढण्याचा विचार केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. मग मीना हसते आणि म्हणते, वरुण, तू पाहतोस ना, बघ, तुझ्या बहिणीने तुझ्या आईला किती भडकावले आहे. तुझी आई आत्ता बोलू लागली आहे. असे दिसते की या वृद्ध महिलेलाही तिच्या मुलीसह घर सोडावे लागेल. आपली मैत्रीण आणि मुलगी यांच्या समजावण्याने कावेरीजींची हिंमत वाढली होती. त्यामुळे ती धाडस दाखवत तिच्या सुनेचा हात धरून तिला घराबाहेर काढते आणि म्हणते, लक्षपूर्वक ऐक सुनबाई, हे घर माझं आहे. तू मला आणि माझ्या मुलीला या घरातून कधीही बाहेर काढू शकत नाहीस. तू कितीही प्रयत्न केले तरी तू मला आणि माझ्या मुलीला या घरातून बाहेर काढू शकणार नाहीस. जेव्हा जेव्हा मला वाटेल तेव्हा मी माझ्या मुलीला माझ्या घरी बोलावेन. तुमच्यामुळे माझी मुलगी गेल्या 2 वर्षापासून तिच्या माहेरी येऊ शकली नाही. माझ्या मुलीला या घरातून काढत होती. आता मी तुम्हा दोघांनाही या घरातून काढत आहे. आत्ताच निघा माझ्या घरातून. तुम्ही ज्या बॅगा सोबत आणल्या होत्या त्याच घेऊन या घरातून परत निघा आणि पुन्हा माझ्या घरी येण्याची हिंमतही करू नका. दरम्यान निशा ममताजींना फोन करते. ममताजी पटकन त्यांची बैठक संपवतात आणि तिथे येतात आणि म्हणतात, जर हे घर कावेरीच्या नावावर आहे आणि तिला वाटत असेल की तुम्ही या घरात राहू नये तर तुम्ही तिच्या इच्छेविरुद्ध या घरात राहू शकत नाही. जर तुम्हाला मी काय म्हणत आहे हे समजत नसेल तर आम्ही तुम्हाला कायदेशीररित्याही समजावून सांगू.
तुम्ही तुमचे सामान घेऊन शांतपणे हे घर सोडणेच तुमच्या हिताचे आहे. तुम्हाला या घरातून तुमचे सामान बाहेर काढण्यासाठी 2 दिवसांचा वेळ देण्यात येत आहे. त्यानंतर कावेरीजी हे घर भाड्याने देतील आणि त्याचं भाड्यातून मिळणाऱ्या पैशातून तिचा खर्च भागवेल. स्वतःसाठी औषधे आणि जेवणासाठी तुमच्यासमोर भीक मागणार नाही. अशा प्रकारे कावेरीजी तिच्या मुलाला आणि सुनेला घराबाहेर काढतात. मुलगा आणि सून खूप विनवणी करतात की त्यांना या घरात राहू द्या. आता आम्ही तुमच्याशी असे वागणार नाही. पण कावेरीजी त्यांची सून आणि मुलाच्या वागण्याने खूप दुःखी होत्या आणि गेल्या महिन्यापासून तर त्यांना इतका त्रास दिला होता की त्यांना त्यांच्या सून आणि मुलामध्ये रसच उरला नव्हता. त्यांच्या हाताला इतक्या वेदना होत असतानाही त्यांच्या मुलाने आणि सुनेनी त्यांना रुग्णालयात नेले नाही. त्या पूर्ण महिना वेदनांनी त्रस्त होत्या. जेव्हा तिची मुलगी आली तेव्हा ती तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. त्यावेळी मुलगा आणि सून आरामात फिरायला गेले आणि मागे तिला उपाशी ठेवले. या सर्व गोष्टी कावेरीजींच्या मनात वारंवार येत राहिल्या, ज्यामुळे ती मुलगा आणि सुनेला माफ करू शकली नाही आणि त्यांना बाहेर काढून ती तिच्या घरात आरामात राहू लागली. तिने स्वतःसाठी 2 खोल्या ठेवल्या आणि बाकीचे घर भाड्याने दिले. भाड्यातून येणाऱ्या पैशातून त्या स्वतःच्या खाण्यापिण्याच्या आणि औषधाचा खर्च करू लागली. आता तिला तिच्या सुनेवर आणि मुलांवर छोट्या छोट्या गोष्टींसाठी अवलंबून राहावे लागत नव्हते किंवा त्यांच्याकडे भीक मागावी लागत नव्हती. जर तिला काही समस्या आली तर ती डॉक्टरकडे जाऊ शकत होती, कारण आता तिच्याकडे पैसे होते. तर मित्रांनो, म्हातारपणात आपल्याकडे काही पैसे असणे खूप महत्त्वाचं आहे. आपण आपल्या मुलांसाठी सर्व काही करतो, पण आपण आपल्या म्हातारपणासाठीही काही पैसे वाचवले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला आपल्या मुला आणि सुनांसमोर छोट्या छोट्या गरजांसाठी हात पसरावे लागू नये. मुलगा सून कितीही चांगले असले तरी काही पैसे तुमच्यासोबत ठेवा, जे तुमच्या म्हातारपणाचे खरे साथीदार होतील. तर मित्रांनो, तुम्हाला आमची कथा कशी वाटली? जर तुम्हाला ही आवडली असेल तर कृपया कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.